नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. जालन्यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत इस्कॉन मंदिराच्या नूतन अतिथीगृहाचे उद्घाटन. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला संपूर्ण विश्वात पोहोचवण्याचं काम इस्कॉनच्या लोकांनी केलं. हरिभाऊ बागडे. भगवद्गीता केवळ एक धर्मग्रंथ नसून आपल्या जीवनाचे मार्गदर्शक विज्ञान आहे. हरिभाऊ बागडे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवणे हे नवीन शिक्षण पद्धतीचे उद्दिष्ट आहे. हरिभाऊ बागडे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत इस्कॉन मंदिराच्या नूतन अतिथीगृहाचे उद्घाटन करण्यात आलं. आज राज्यपाल हरिभाऊ बागडे जालना दौऱ्यावर आले होते. शहरातील गंगाधरवाडी येथील इस्कॉन मंदिरात आयोजित कार्यक्रमात त्यांनी नूतन अतिथीगृहाचे उद्घाटन केलं. यावेळी बोलताना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला संपूर्ण विश्वात पोहोचवण्याचं काम इस्कॉनच्या लोकांनी केलं, असं प्रतिपादन हरिभाऊ बागडे यांनी केलं. तसेच भगवद्गीता केवळ एक धर्मग्रंथ नसून आपल्या जीवनाचे मार्गदर्शक विज्ञान आहे, असंही ते म्हणाले. आपली भगवद्गीता ही सर्व ग्रंथाचा आधार आहे, असं सांगत विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवणे हे नवीन शिक्षण पद्धतीचं प्रमुख उद्दिष्ट आहे, असंही बागडे यांनी स्पष्ट केलं. यावेळी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह इस्कॉनचे पदाधिकारी, भाविक आणि जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.